राजकीय क्षेत्रातला भ्रष्टाचार संपवण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटिबद्धतेनुसार आज संसदेमध्ये घटना दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आलं, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमांवरती दिली आहे। सार्वजनिक आयुष्यामध्ये कमी होत असलेल्या नैतिकतेची पातळी वाढवून राजकारणामध्ये शुचिता वाढवण्याचा विधेयकाचा हेतू आहे, असंही ते म्हणाले। या विधेयकामध्ये प्रस्तावित तरतुदीनुसार सरकारमधले कोणतेही मंत्री, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांना जर एखाद्या गंभीर गुन्ह्यासाठी 1 महिना किंवा त्यापेक्षा अधिक काळाचा तुरुंगवास झाला तर त्यांना पदावरून हटवलं जाईल। त्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना हटवण्याची शिफारस संबंधित सरकारकडे केली जावी, असंही या विधेयकात नमूद करण्यात आलंय। संविधान निर्मात्यांनी जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळी अशी कल्पनाही केली नसेल की या देशातले राजकारणी गंभीर गुन्ह्याप्रकरणी अटक झाल्यावरही राजीनामा देणार नाहीत। मात्र दुर्दैवाने आज देशामध्ये मुख्यमंत्री देखील राजीनामा न देता तुरुंगातून प्रशासन चालवत आहेत। हे अनैतिक असल्याचं शाह म्हणाले। जर नेत्यांना जामीन मिळाला तर ते पदावर राहू शकतात, मात्र महिनाभरामध्ये जामीन मिळाला नाही तर त्यांना पद सोडावं लागेल। आपल्याला भ्रष्ट नेते अशा पदांवर हवे आहेत का, याचा निर्णय आता जनतेनंच करायचा आहे, असंही ते म्हणाले। या विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेससह सर्व विरोधकांचं दुटप्पी चरित्र आज उघड झालं, अशी टीकाही त्यांनी केली। आपण स्वतः गुजरातमध्ये अटक होण्याच्या आधी राजीनामा दिला होता आणि जामीन मिळाल्यानंतरही जोपर्यंत निर्दोषत्व सिद्ध झालं नाही तोपर्यंत कुठलंही पद घेतलं नाही, असंही त्यांनी सांगितलं। आरोपांवरती राजीनामा देणाऱ्या अडवाणींचंही उदाहरण शाह यांनी दिलं।